भीमराव बरोबर बोलतोय. भीमरावचं म्हणणं लोक ऐकतात आणि समजतात देखील. भीमरावच्या समजावण्याने जर कोणाचा जीव वाचत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. आय तू काळजी नका करूस. चला गुरुजी. हे बघा, सगळीकडे प्लेग पसरलाय. हॉस्पिटलमध्ये औषधं पोहोचवली जात आहेत. आमची लोकही गेलेत तिथे. तू आता जा. जसा नंबर येईल तसं तुलाही औषध मिळेल. अहो साहेब, तिकडे अजिबात औषध नाही आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे आणि औषध एक मात्र आशा आहे ज्याच्यामुळे वाचू शकतो. पण कोणी असेल तर आम्ही देऊ शकतो ना. मला सांगा ना, मी स्वतः घेऊन येतो. ठीक आहे, घेऊन जा. ऐक रे, यांना घेऊन जा आणि जे गरजेचे औषध आहेत ते यांना दे. साहेब, एक गोष्ट सांगू? हा बोल. तुम्हाला भेटून लय बरं वाटलं. इंग्रज सरकारमध्ये कुणी असा भी भारतीय अधिकारी आहे जो समद्यासनी समान समजतो. सगळे वाईट नसतात. बरेचसे असे अधिकारी असतात ज्यांना मानवता आवडते. एक गोष्ट सांगू, गोऱ्या लोकांमध्ये बरेचसे अधिकारी आहेत ज्यांना आपलं सरकार आणि आपल्या अधिकाऱ्यांचे अत्याचार अजिबात आवडत नाही, परंतु ते त्यांना थांबवू शकत नाही. म्हणूनच आम्ही लोकांची मदत करतो, कारण लोकांच्या सेवेपेक्षा मोठी अशी कुठलीच सेवा नाही. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखा अधिकारी भेटला. नाहीतर साताऱ्याचं काय झालं असतं. कारण की पुन्हा मुंबईची बातमी मी ऐकत असतो. धन्यवाद साहेब. ठीक आहे, चला. खोद, अजून खोद. या हवन कुंडाचा धूर समधीकडे पसरल तर रोग असाच पळून जाईल. खोद खोद. भाऊ भाऊ, अरे तुझी काकी प्लेग न मेली रे. अरे ये लवकर लवकर खोद. पंडितजी बरोबर बोलतायत. देव आपल्या संग नाराज आहे आणि म्हणूनच हे समज होतंय. लवकर लवकर खोद रे बाबा, लवकर. शिक्षक कोणी दुसरं नाही, तुम्ही स्वतःच देताय तुम्हासनी. आपल्या कुटुंबातल्या लोकांना आणि आपल्या जातीच्या लोकांना देखील. ज्ञान नका पाजू. आधीच आम्ही लय अडचणीत आहे. एवढेच ज्ञानी आहात तर आपल्या लोकांना मरणापासून का नाही वाचवू शकत. जर सगळं ज्ञान तुमच्या या शिष्यातच आहे तर त्याने त्याच्या जातीच्या लोकांना कुठे वाचवलंय? वैद्यजी, तुलना करून बघा. अगदी स्पष्ट समजेल की कोणते लोक जास्त मरतायत. जे लोक औषध घेत आहेत ते कमी प्रमाणात मरत आहेत आणि जे लोक तुमच्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवत आहेत ते जास्त प्रमाणात मरतायत. याचा अर्थ आमचा उपचार, आमची ही औषधं सगळी व्यर्थ आहेत. नाही वैद्य बुवा, माझी आई बी तुमचं औषध खाती, पण अशा वेळेला ते उपाय करत नाहीयेत. म्हणून हे मान्य करायला पाहिजे. बस झालं. तू नेहमी आमच्या धर्मकर्म आणि पूजापाठच्या विरोधात बोलतोस. आता निघित ना. आम्ही जगू किंवा मरू, तुला काय करायचंय? जगल तेव्हाच पूजा अर्चना कराल ना. पूजापाठ करत करत मेलो तर स्वर्गाला जाऊ ना. जर मेल्यानंतर स्वर्ग नाही मिळालं तर मरण्यावर पश्चाताप होईल ना. आणि ज्या कामावर पश्चाताप होत असेल ते काम करायचंच कशाला. माझं ऐका, आयुष्यापेक्षा जास्त महत्वाचं काही बी नाहीये. चला इस्पितळात. यासने लवकर इस्पितळात घेऊन जाऊया, नाहीतर हा आजार यांचा जीव घेऊनच राहील. जर का पूजा अर्चना केल्यानं लेख बरं होऊ शकतो, मग तुम्ही तर यज्ञासाठी कुंड बनवत होता, मग तुम्हाला तर बरं वाटायला पाहिजे होतं ना. माझं ऐका आणि चला इस्पितळात. पूजा अर्चना त्याच्या जागी आहेत आणि आपल्या भावना आपल्या जागी आहेत आणि इलाज त्याच्या जागी आहे. तुम्ही इस्पितळात चला. मला नाही मरायचंय. मला नाही मरायचंय. मी इस्पितळात जाईन. मी इस्पितळात जाईन. हा.
मला इस्पितळात जायचंय. मला जिवंत राहायचंय, मरायचं नाहीये. मी नाही जाणार. माझा जीव गेला तरी चालत. ज्यांना इस्पितळात जायचंय त्यांनी चला, आणि ज्यांना नाही जायचंय त्यांनी परत विचार करा. अरे कुठे जाताय मूर्खांनो? अरे औषधं दिलीत, बरे व्हाल तुम्ही. अरे कोण कुठल्या अस्पृश्याच्या बोलण्यात येताय तुम्ही? अरे रामू, अरे तू खड्डा खंड रे. यज्ञ तर होईलच. शेठजी, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी चांगला मार्ग आहे, आणि आता वेळ देखील योग्य. प्लेगच्या रोग्यांच्या सुरक्षिततेसाठी यज्ञ होईल, आणि या यज्ञामध्ये भरपूर दान पुण्य करा, भरपूर दक्षिणा द्या. याने लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमचा मान देखील वाढेल. हे पण चांगलेच लोभी आहेत. जेव्हा संधी मिळते तेव्हा हे माझ्याकडून पैसे उकायला बघतात. पंडितजी, यज्ञ तर सुरू होऊ देत. अहो सेठजी, हा यज्ञ करून काय करायचंय? अहो आपल्या समाजातली लोक इस्पितळात चालली आहेत. धर्मासमोर मरणाला घाबरलेत मूर्ख लोक. अहो नाही हो पंडितजी, तो रामजी सकपालचा पोरगा भीमराव. तो आपल्या लोकांनी भडकवायला लागलाय. मग जाऊन थांबवूया भीमरावला. आता त्याच्या सांगण्यावरून दवाखान्यात चालले आहेत. उद्या त्या भीमराव आणि रामजीच्या सांगण्यावरनं क्रांतीसाठी उतरतील. चला. तुम्ही इस्पितळात चला. तुम्हाला माझा तरस आहे, माझ्या जातीचा तरस आहे, पण आपल्या आयुष्यावर तर प्रेम आहे ना. मग आपलं आयुष्य वाचवण्यासाठी तरी इस्पितळात चला. घरात तुमची बायको असेल, मुलं असतील, त्यांच्याबद्दल तरी विचार करा. आमच्या जातीच्या लोकांना रोग काय झाला? तू तर लगेच संधीचं सोनं करायला निघालास. आमच्या लोकांना भडकवून स्वतःच्या बापाकडे पाठवलं सुचार करण्यासाठी. म्हणजे आयुष्यभर तू आम्हाला टोमणे मारू शकशील. आपल्या भल्यासाठीच हे समद करतोय, नाहीतर हे समदे औषधाशिवाय इथं मरून जातील. हे बघ भीमराव, तू आमच्या जातीच्या लोकांना इस्पितळात पाठवून लई मोठा गुन्हा केलायस. तू आमच्या धर्माच्या विरोधात जाण्याचा अपराध केलाय, आणि यासाठी तुला कठोरात कठोर दंड देण्यात येईल. काय पंडितजी? बरोबर बोलतोयस मंगेश. याला दंड देण्यासाठी ईश्वराने या व्यक्तीची निवड केली आहे. जरा विचार कर. हा भीमराव याला भडकवत आहे, आणि ही व्यक्ती प्लेगने पीडित आहे, आणि हा उठून याला स्पर्श करेल, आणि याला देखील प्लेग होईल, आणि याला तर आपण काही न करता स्वतःच दंड मिळेल. तुम्ही यांचं काय बी ऐकू नका. तुम्ही चला इस्पितळात. अरे उठ, याला स्पर्श कर. अरे हा बघ, तुझ्यासाठी स्वर्गाची दारं उघडतोय. तुमची तब्येत लय बिघडली आहे, तुम्हाला इस्पितळात जावंच लागेल. अरे कसला विचार करतोयस? तुला आता स्वर्ग प्राप्ती होणार आहे. हे पुण्याचं काम तुझ्याच हातून होणार आहे. स्पर्श कर त्याला, तुझी सगळी पाप माफ होतील. वय, हिम्मत करा आणि चला इस्पितळात. हिम्मत कर, उठ आणि स्पर्श कर. अरे स्वर्ग प्राप्ती होईल तुला याला स्पर्श केला तर. स्पर्श कर याला आणि स्वर्ग प्राप्त कर. अरे अरे, काय करताय तुम्ही? दंड देतो आहोत, त्याला दंड मिळायलाच हवा. आता तर धर्माविरुद्ध भाषण देत होता ना, आणि आता बघा मृत्यूला घाबरून कसा पळत सुटलाय. एकदा मृत्यूने पाठलाग करू दे पंडितजी, मग बघूया तुम्ही पण किती भाषणं देताय. तुमच्या त्या शिक्षणाने तुमचं डोकं फिरलाय गुरुजी.
ए बाबा ऐक, तुझ्यात जितकी ताकद आहे, जितकी क्षमता आहे, तू उठ. तोपर्यंत आम्ही त्याला पकडतो. आणि तसही तू मरणारच आहेस, तर काही पापी लोकांना घेऊनच मर. ठीक आहे ना? उठ उठ, चल उठ उठ. चला, तोपर्यंत आम्ही पकडतो. थांबा. काय करताय तुम्ही? अहो काका, काळजी करू नका, ते येत आहेत औषध घेऊन. तुम्ही बी औषध घेतलं ना की तुम्हाला बरं वाटेल. हे तिलाच औषध घेऊन काळजी करू नका. तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा. लांब व्हा. वहिनी, रामजी औषध घेऊन आलाय का? नाही, पण येतच असतील, घाबरू नका. या लोकांची तब्येत खूप बिघडून राहिली आहे. यांना लवकरात लवकर औषध दिलंच पाहिजे. वहिनी, या लोकांनी बी मदतीची गरज आहे. या, सांभाळून या. इथे बसा. ऐका, डॉक्टर साहेबांना बोलवा लवकर. बघितलं, जर तुम्ही लोक लवकर इकडे आला असता तर आतापर्यंत सगळे बरे झाले असता. धीर ठेवा, डॉक्टर साहेब येतच असतील. डॉक्टर साहेब, तुमच्या जातीच्या लोकांचे त्रासाने हा लय वाईट झाले. काहीतरी करा ना. हे बघा, जोपर्यंत तुमचा नवरा औषध घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही काही नाही करू शकत. रामजी औषध घेऊन आलेत. अरे हे तर आले, आता सगळं ठीक होईल. वय वय. अरे याला जमिनीने गिळलं की आकाशाने खाल्लं. शेठजी, असं कसं कुठं जाऊ शकतो तो इथंच कुठेतरी असाल. आरामात. मी आबी पकडते पुरंजन भाऊजी. आरामात. शेठजी, तो इथंच आला होता ना, मग कुठीचा निघून गेला तो. एवढा सतर आहे, लपला असेल कुठेतरी. अहो, त्या मुलाने तर तुमच्या भल्यासाठीच सांगितलं. तुम्ही लोक तर त्याच्या मागेच लागलात. हे बघा, तुम्ही चुकीचं करताय. शेठजी, मला वाटतं भीतीनं घाबरून पळून गेला त्यो. अरे थांब की, थांब की, काय करतोय? थांब आहे. लांब बैस, लांब बैस. आम्हाला पण रोगी बनवशील का? संपूर्ण गाव मारताय, संपूर्ण जग मारताय. या भीमरावला हा रोग का होत नाहीये? या महामारीमध्ये हा का नाही मरत आहे? आओ पंडितजी, जर तो भीमराव मेला ना तर अख्खा गावामध्ये मोठा सण साजरा करू की. काही लोक असे असतात जे उंदर पकडून आपल्या घरात सोडतात, कारण आपल्याला प्लेग व्हावं आणि आपण मरून जावं. हे आयुष्यभर लक्षात ठेवीन, आणि जे झालं त्याचा तरच बी लक्षात ठेवीन. अहो, हे काय बोलताय तुम्ही लोक? अहो, हे असं बोलणं तुम्हाला शोभा देत नाही. तुझ्या ज्ञानाची गरज नाही आम्हाला, समजलं? तुझं थोबड बंद कर. पंडितजी, शेठजी, चला लवकर. आता माझ्याच्यानं त्रास सहन होत नाही आहे. मला इस्पितळात घेऊन चला. मला इस्पितळात घेऊन चला. अरे कुठे जाशील इस्पितळात? इथेच थांब आणि बघ, भीमराव दिसला तर त्याला स्पर्श कर आणि हा रोग त्याला दे, समजलं? म्हणजे त्याला दंड मिळेल. आणि ऐक, तुझ्यासाठी मुक्तीचे दरवाजे उघडतील. घाबरू नकोस. अरे, जर तू तडफडून भरून जरी गेलास तरी इथून सरळ स्वर्गात जाशील, समजलं का? अहो पंडितजी, शेठजी, चला की. चला. काय बघतोयस?
हा ह्यो तोच रामजी हाय ज्यानं शिवलेल्या वस्तूंना तुम्ही लोक हात बी नाही लावत. आणि आज ह्यो तुमच्यासाठी औषध घेऊन आला हाय. पर तुम्ही लोक याला घेऊ नका, असंच मरून जा. तुम्ही लोक आयुष्यभर याच्या बरोबर आणि याच्या कुटुंबासोबत भेदभाव आणि अन्याय केला आहे. पण आज बघा, ह्यो कुठलाही भेदभाव न करता तुमचा जीव वाचवायला औषध घेऊन आला आहे. अहो कुलकर्णी, ही येळ आहे का तर समजा बोलायची. तुम्ही समद्याने औषध घ्या, काळजी न करता औषध घ्या. डॉक्टर साहेब तुमच्याच जातीचे आहेत. ते स्वतःच तुम्हाला औषध देतील, ते तुमचा इलाज करतील. पाहिजे तर नंतर शुद्धीकरण करून घ्या, पर आता इलाज करून घ्या. रामजी, आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, पण आज बघितलं बी. ज्या घरातली मोठी व्यक्ती चांगली असेल ना, तिथे अख्खं कुटुंबच चांगलं असतंय. आता हेच बघ, तू यांच्यासाठी औषधं घेऊन आलास आणि तुझी बायको आणि पुरंजन या लोकांची सेवा करतायत. आणि तुझा तो मुलगा भीमराव, तो यासनी इस्पितळात जाण्याबाबत मार्गदर्शन करतो आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तो त्या लोकांना समजवतोय जे आजपर्यंत त्याला नाही समजू शकले. तुम्ही लवकर बरे व्हाल. गुरुजी, अरे भीमराव, तू 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 ठीक तर आहेस ना? मी आता ठीक आहे. यांना लवकर इस्पितळात घेऊन जावं लागेल. हो, मी खाट घेऊन येतो. तू इथेच लपून बस. ते लोक अजूनही तुला शोधतायत, समजलं? काका, तुम्हाला काही बी होणार नाही. फक्त हिम्मत ठेवा. लोकांच्या शरीराला रोग झाला तर तो औषधाने बरं बी होतो. पण जर लोकांचं मनच रोगीट झालं तर त्यावर काही औषध आहे का? ना बाबांनाच विचारतो. कारण मला असं वाटतं की शेठजी, पंडितजी आणि चायवाले मंगेश काकांचं मनच रोगीट झालं आहे. नाहीतर या बिचाऱ्याला माझ्या मागे पळवायच्या ऐवजी चालत इस्पितळात घेऊन गेले असते तर यांना एवढा त्रास नसता झाला. आनंद, वयात्या, इकडे ये. हे घे हा जेवणाचा डब्बा. भाऊ, वहिनी आणि भीमाला देऊन ये. सकाळपासून समद्यांची सेवा करते. भूक लागली असेल. काय बी फायदा नाही आत्या. ते लोक नाही खाणार. का नाही खाणार? एवढ्या उपाशी आणि आजारी लोकांना सोडून ते कसं खाऊ शकतील? तर मग समद्यांना जेवण घेऊन जाऊया. इतक्या समद्यासनी कसं जेवू घालायचं? आनंद, तू तेच बोलत होतास ना की आपण मदत करणारे शिपाई आहोत. तर मग आपलं हेच काम आहे. आपण समद्यांची मदत करायची, समद्यांसाठी जेवायची सोय करायला हवी. पण कसं करायचं बाळा दादा? जसं भीम समधी कठीण काम करतो तसंच. माहितीये, आपल्या मंदी आणि भीम मध्ये हाच फरक आहे. आपण काय बी काम करण्याआधी 1000 वेळा विचार करतो की आपण काय करणार, कसं करणार. आणि भीम बिना विचार करता लगेच कामाला सुरुवात करतो. आणि आपण बी तेच करायचं. आत्या, आपल्याकडे जेवढं बी राशन आहे ना ते एका गोणीत भरून दे. आणि आनंद, तू जा आणि आपल्या जातीच्या लोकांकडनं मोठे मोठे भांडे घेऊन ये, ठीक आहे? पर तू काय करणार आहेस? आपण राशन तिथं घेऊन जायचं आणि तिथे समद्यांसाठी जेवण बनवायचं. मी अभि संग येणार. हा ठीक आहे. पर भाऊने जे समदे बचावाचे उपाय सांगितलेत ना, ते समदे नीट पाळायचे. मी आज जाऊन राशन घेऊन येते. आणि मी लगेच जाऊन भांडी घेऊन येतो. होय. आपल्याला अजून गोधड्या जमवाव्या लागतील. आम्ही औषधं दिली आहेत. 2 तास लागतील. डॉक्टर साहेब, लवकरात लवकर याचा इलाज करा. हे कोणत्या जातीचे आहेत? स्पृश्य जातीचे आहेत. यांना आतमध्ये घेऊन या.
मला माहित आहे भीम की एका स्पृश्य जातीच्या रोग्याला मनवून इथपर्यंत घेऊन येणं तुझ्यासाठी किती अवघड झालं असेल. पण बाळा, हीच कठीण ईळ आहे. तुला पुढे लढण्यासाठी हिम्मत आणि बळ दे.